आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, गेली 2 दिवस काम आटोपून घराकडे निघालो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते चेहरे पुन्हा पुन्हा येतात, ज्यांनी एका आशेवर आपलं घर सोडलं, गाव सोडलं, काम सोडलं। आपल्या मुलाबाळांचं आयुष्य बदलेल हे स्वप्न उराशी बाळगून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून जी माणसं स्वप्नांच्या या नगरीत आली, काय, कसं, कुठे असा कुठलाही प्रश्न न विचारता आपला नेता आपल्याला न्याय देईल या विश्वासावर ही माणसं लढायला सज्ज झाली। डोळे झाकून नेतृत्वावर विश्वास टाकला। जरांगे म्हणतील ते धोरण, बांधतील ते तोरण अशी खुणगाठ या माणसांनी बांधली। या मुंबईत लढताना माणसांच्या पोटाची आबाळ झाली। माणसं वाऱ्या पावसात भिजली, जागा मिळेल तिथं आडोशाला झोपली, मोठ्या निर्धारानं लढली। शेवटी त्यांच्या हातात GR नावाचा विजयाचा कलश दिला गेला। माणसं आनंदानं बेभान झाली, गुलालाची उधळण झाली। वाटलं अनेक दशकांची जणू स्वप्नपूर्ती झाली। पण आंदोलकांच्या चेहऱ्यावरचा विजयाचा गुलालाचा रंग निघण्याच्या आधीच त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंतेची लकीर उमटली। जशी ती मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आहे तशीच ती ओबीसींच्या सुद्धा आहे। मनात संभ्रम आहे, कारण मराठा समाजातले अभ्यासक, तज्ज्ञ, कायदेतज्ञ सगळेजण म्हणतायत नवीन काहीच मिळालं नाही। प्रकाश आंबेडकर म्हणाले सरकारनं जरांगेंना फसवलं। पण खरं सांगू, मुंबईत आलेल्या आणि घरून ज्याने पाठिंबा देणाऱ्यांसाठी फसवणूक हा केवळ एक शब्द नाहीये, त्यात कोट्यवधी सामान्य माणसांच्या आशेचं मरण आहे, स्वप्नांचा चुराडा आहे, भविष्याचा काळोख आहे, विश्वासाला तडा आहे। म्हणून माणसं प्रत्येक गोष्ट आज पडताळून पाहत आहेत। आपली फसगत तर झाली नाही ना, तपासून पाहतायत, फोन करून विचारतायत, तुम्ही तरी खरं सांगा, पत्रकार आहात, तुम्हाला खरं माहीत असेल। माणसं आशेनं आजही वाट पाहतायत। आरक्षण खरंच आपल्याला मिळालंय का विचारतायत। सगळ्यांचे सगळे युक्तिवाद ऐकतायत, पण हे युक्तिवाद ऐकून माणसं अजून संभ्रमात पडतायत। पण प्रश्न हाही आहे की GRच्या बाजूने आणि GRच्या विरोधातला युक्तिवाद आपापल्या सोयीचा तर नाही ना। त्यात कायदेशीर तथ्य किती आहे हे समजून आणि पडताळून घेण्याचा आणखी एक प्रयत्न आज तज्ज्ञांच्या सोबत आपण करणार आहोत।